शेतकरी मित्रांनो नमस्कार. रामाताई डेअरी फार्म यूट्यूब चॅनलवर मी शिवाजी पाटील आपले स्वागत करतो. आज आपल्या दुधाचा मशीनची सर्व्हिसिंग चालू आहे म्हणून व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे. तर मशीन आपण आधी सर्व्हिसिंग म्हणजे ज्यांच्याकडून घेतलं होतं साई ॲग्रोवेट कन्नड यांच्याकडून आपण हे मशीन खरेदी केलेलं आहे. साई कंपनीचं मशीन आहे आपलं हे. तर त्यांच्याकडून आपल्याला उत्तम प्रतिसाद मिळत होता सर्व्हिसिंग बाबतीत. परंतु जो व्यक्ती समोरचा येतो तर त्याचा सर्व्हिसिंग चार्ज जवळपास 750 रुपये आणि प्लस त्याचं पेट्रोल पाण्याचा खर्च वगैरे असे 250 रुपये म्हणजे जवळपास 1000 रुपये आपल्याला खर्च येत होता. तर आपण आता हे घरच्या घरी सर्व्हिसिंग करतो आहे. ऑइल वगैरे आपण आणलेलं आहे 20W40 असं हे ऑइल आपण याच्यासाठी आणलेलं आहे. ऑइल पण चेंज करू. ऑइल खूप म्हणजे खराब झालेलं होतं ऑइल पण म्हणून ऑइल पण चेंज करायचे. तर आता सर्व्हिसिंगचं काम चालू आहे. बंधूच करून घेत आहे सगळं. तर खूप म्हणजे घाण त्याच्यात एवढी साचली होती. आता जवळपास 8 महिने झाले सर्व्हिसिंग केले नव्हते म्हणून खोललं त्याला, तर बरीच घाण वगैरे त्याच्यात निघली. ऑइल पूर्ण असं काळपट झालेलं होतं आणि खूप घट्ट झालेलं होतं म्हणून ऑइल पण आपण चेंज करून घेतलं आहे. तर हे जे आता आपण डिझेलचं काढून घेतलेलं आहे थोडं, एक अर्धा लिटर, आणि त्या डिझेल त्याच्यावर बिसलेरीच्या बॉटलमध्ये टाकून त्याच्यावर घासून वगैरे ब्रशने ते व्यवस्थित सगळं क्लीन आणि चक केलं आहे. तर ते आता म्हणजे प्रेशर कमी देत होतं थोडं. फिल्टर पण जाम झालं होतं आतमधलं. फिल्टरचा व्हिडिओ मी नाही बनवला आपल्याला. तर आता हे जे आहे हे सगळं त्याला व्यवस्थित असं सुईनं बिसलेरीला होल पाडून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे व्यवस्थित पडल बाशाने घासायला जमाला असं या हिशोबानं. डिझेलनं लवकर स्वच्छ होतं ते असल्याला जंग वगैरे घाण ते लवकरात लवकर निघून जाते. तर या पद्धतीत आपण ती घरच्या घरी करू शकता. या असं त्याला फक्त हे जे एलंके पान आहे, एलंके पाना लागतं त्याला, म्हणजे एलंके पाण्यानं आहे ना व्यवस्थित ते फिट करायला त्याला नट नंतर हे पाना मार्केटमध्ये मिळतो, आपण घेऊन येऊ शकता आणि घरच्या घरी अशी सर्व्हिसिंग करून घेऊ शकता. काय अडचण येत नाही. एकदा जर का कारागीर जेव्हा करतो सर्व्हिसिंग तेव्हा जर का आपण ज्यावेळेस व्यवस्थित लक्ष ठेवलं, करून घेतलं तर खूप म्हणजे घरच्या घरी जमू शकते. धन्यवाद.